179 मिनिटं आणि 54 सेकंद हर्षद शेवाळे कोणासोबत बोलत होता ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जयशंकर मित्रांनो मोटर वगैरे चालू करून घेतली आणि डायरेक्ट पिलोरला पाणी बघण्यासाठी निघालो, कारण की आज दिवसभर हर्षद शेवाळे तर फक्त बारे द्यायचे बो. पॅन्ट वरती करून घेतली, मग काय कांद्याला डायरेक्ट मला म्हणायला लागले बो. आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतार देगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. मग काय कांद्यांचं शांतपणे ऐकून घेतलं ना आपली 12 संघटना रुजू झाली भो कामावर डायरेक्ट. मस्तपैकी वाफ्याला पाणी लावून दिलं, मस्त मांडी वळून बसून घेतलं भो हर्षद शेवाळेनी, कारण आमचं काही दुसरं कोणी मालक नाही म्हणून आम्ही स्वतः मालक आहे, आम्ही काही करू. हर्षद शेवाळे पाण्यामध्ये पाय टाकतो उठून सुटून, कारण की आपलं बार कायम जातो डायरेक्ट फुटून. अरे कहना क्या चाहते हो? आपला दिवसभर बाऱ्या द्यायचा प्लॅन तर डायरेक्ट चोपडून गेला हो, कारण की आता डायरेक्ट लाईट गेली. मग काय हर्षद शेवाळे निघाला भो डायरेक्ट चप्पल घेऊन घराकडे. बारे द्यायचे बंद झाले म्हणून हर्षद शेवाळ्याला तर लगेच नागरायला पाठवून दिलं भो घरच्यांनी. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आणि हा फोटो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा तसा तर व्हिडिओ आहे पण फोटो समजून घ्या तुम्ही. आता मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. आपला छोटा सिंबा सांगायला लागला तू उतर म्हणे खाली, आता तुझं काही काम नाहीये, कारण की अरे माझ्या माग नकाही उबाळा हो, आज सुट्टी आहे माझी, आज सुट्टी आहे. हप्त्यातनं एकदा आयतवार मिळतो तरी लटांबर माझ्या माग 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 येतो तू बाबा, कटाळून गेलो निसता. अरे समजा का. तर हा फोन कोणाचा नव्हता दुसऱ्याचा, तर आपल्या मित्राचा होता. मग काय मित्रासोबत आज बोलता बोलता 3 तास कुठे होऊन गेले ते काही कळलंच नाही भो. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद शेवाळ्याला फॉलो लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.